नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। तर प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता सौमित्र जज साहेबांना म्हणत असतो की ऐश्वर्याने जी काही कारस्थानं केली आहेत ती मी कोर्टामध्ये सगळ्यांना सांगितलेलीच आहेत आणि त्याचे पुरावेसुद्धा मी सादर केलेत। इथे ऐश्वर्याने जानकी वहिनीला आणि तिच्या आईला वेगळं करण्यासाठी जानकी वहिनीच्या आईला किडनॅप करून ठेवलेलं आहे। हिच्यासारखी कारस्थानी बाई आतापर्यंत कुणीही बघितली नसेल इतकं कारस्थान ऐश्वर्याने केलेलं आहे। त्याच्यामुळे या कारस्थान्या बाईला कठोरातली कठोर शिक्षा मिळायला हवी असं सौमित्रचं म्हणणं असतं। तेव्हा तो जजसाहेबांना सांगतो की जजसाहेब, तुम्ही ऐश्वर्याला कठोरातली कठोर शिक्षा द्यावी असं आम्हाला वाटतं। त्यानंतर प्रेक्षकांनो, जजसाहेब आपला निकाल द्यायला जाणार तेवढ्यातच ऐश्वर्या म्हणते की मला या संपूर्ण प्रकरणातून आता जर वाचायचं असेल तर माझ्याकडे एकच मार्ग आहे आणि ती लगेचच चक्कर येण्याचं नाटक करते आणि खाली कोसळते। तेव्हा तिचे वकील इथे ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणत असतात की बघितलं जजसाहेब, माझ्या इथे आशिलाला इथे सर्वांनी चारी बाजूने प्रेशराईज केलं, इतकं प्रेशराईज केलं की त्यांच्या मेंदूवरती ताण आला, त्यांना चक्कर आली, त्यांना आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल, त्यांना ॲडमिट करावं लागेल। तेव्हा इथे जजसाहेब म्हणतात की ठीक आहे, तुम्ही त्यांना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, त्यांच्यावरती ट्रीटमेंट करा। आणि ॲडव्होकेट सौमित्र, तुम्ही इथे ऐश्वर्या रणदिवे यांच्या विरोधामध्ये जे काही पुरावे सादर करणार होता ते तुम्ही उद्या कोर्टामध्ये सादर करा, म्हणजे उद्या ह्या कोर्टामध्ये या केसचा निकाल दिला जाईल। तोपर्यंत कोर्टाचं कामकाज आजच्या दिवसापुरतं स्थगित केलं जाते आणि उद्या पुन्हा कोर्ट सुरू होईल असा जजसाहेबांनी निकाल दिलेला असतो। त्यामुळे सौमित्रला उद्या कोर्टामध्ये पुरावे सादर करावे लागणार आहेत। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकीला समजलेलं असतं की हे ऐश्वर्याचं कारस्थान आहे। त्या लोकांना सगळ्यांना समजलेलं असतं, कारण जवळजवळ ऐश्वर्याचा गुन्हा सिद्ध झालेला असतो आणि ऐश्वर्याला पोलीस कस्टडी तरी होणार असते। त्यामुळे इथे ऐश्वर्याने लगेच चक्कर येण्याचं नाटक केल्यानंतर इथे सारंग, ऋषिकेश सगळेजण आता ऐश्वर्याचं नाटक ओळखतात, पण इथे आता सिद्ध कसं करणार म्हणून सगळेजण गप्प बसलेले असतात। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता मास्कमॅन येतो लताला धमकी देण्यासाठी। तो इथे पिस्तूल घेऊनच येतो। लता म्हणत असते, बाबा कोण आहेस तू, काय हवंय काय तुला, आणि का आम्हाला इथे असं बांधून ठेवलेस, का आम्हाला असं कोंडून ठेवलेस। तेव्हा इथे तुला हवंय काय असं विचारल्यानंतर मास्कमॅन हसायला लागतो। तो म्हणत असतो, तुमच्याकडून मला काही नको आहे, कळलं ना, आणि मला काय हवंय आणि मला काय करायचं आहे हे मी तुला का सांगू म्हातारे, मी तुला काहीही सांगणार नाही आहे। आणि तसंही तुझी मुलगी आहे ना, जिच्यासाठी तुला इथून बाहेर पडायचं आहे, तुझी मुलगीसुद्धा आता वाचणार नाही आहे, तिलासुद्धा शिक्षा होणार आहे, शिक्षा, जेलमध्ये जाणार आहे तुझी मुलगी। तेव्हा लता म्हणते, का माझी जानकी जेलमध्ये का जाईल, तिने काही केलेलं नाही आहे। तेव्हा इथे मास्कमॅन म्हणतो, अगं असं काय करतेस, तिने तुझा खून केलाय ना म्हातारे, तुझ्या खोट्या खुनाच्या आरोपाखाली तुझी मुलगी आता जेलमध्ये जाणार आहे, तिला शिक्षा होणारच, आजच होणार आहे तुझ्या मुलीला शिक्षा। तेव्हा लता म्हणत असते, अजिबात नाही, माझ्या मुलीला शिक्षा होणारच नाही, तिने काहीच केलेलं नाही आहे। तुझा आणि त्या ऐश्वर्याचा डाव आहे ना माझ्या मुलीला जेलमध्ये टाकण्याचा, पण तुमचा हा डाव कधीच सफल होणार नाही। तेव्हा तो मास्कमॅन म्हणतो, अगं तुझ्या खुनाच्या आरोपाखाली तुझी मुलगी जेलमध्ये जाणार आहे, तुझा खून तर झालेलाच नाही आहे। एकदा का तुझ्या मुलीला शिक्षा झाली की मी खरोखरच तुला देवाघरी पाठवेन, मग मी तुलासुद्धा जिवंत ठेवणार नाही, तुला मी संपवणार म्हातारे, पण तोपर्यंत जरा शांत राहा। लता म्हणत असते, ए सोड मला, सोड, तुझी इच्छा कधीच पूर्ण होणार नाही, कळलं का तुला। तो म्हणतो, अगं जास्त इथे ताण घेऊ नकोस, आधीच तुझ्या मुलीच्या काळजीने काय अवस्था करून ठेवलीस तू स्वतःची, अजून इथे रागराग करून इतका राग बरा नाही तुझ्या तब्येतीला, डायरेक्ट वरती जाशील ना ढगात। तेव्हा इथे लता म्हणत असते, ए तू कोण आहेस रे मला ढगात घालवणारा, तू आणि ती ऐश्वर्या तुम्ही कितीही प्रयत्न करा रे माझ्या मुलीला इथे उद्ध्वस्त करण्यासाठी, माझ्या मुलीला जेलमध्ये पाठवण्यासाठी तुम्ही कितीही प्रयत्न करा, पण तुमचा हा प्लॅन कधीच सक्सेसफुल होणार नाही, कळलं का रे तुला। तुम्ही दोघेजण मिळून माझ्या मुलीला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करताय, तिला बर्बाद करण्याचा प्रयत्न करताय ना, पण तुम्ही तुमच्याच इथे रचलेल्या चक्रव्यूहात, तुमच्या रचलेल्या षडयंत्रात तुम्ही दोघेजण जळून खाक व्हाल, पण तरीसुद्धा माझ्या मुलीचं तुम्ही काही वाकडं करू शकणार नाही, जिंकणार तर माझी मुलगीच, कळलं का।
तेव्हा मास्कमॅन म्हणतोय गप्प बस, नाहीतर आत्ताच्या आत्ता या बंदुकीतली गोळी तुझ्या डोक्यात असेल, कळलं का? गप्प बसायचं. आणि तो मास्कमॅन आता हसतच तिथून निघून जातो. तेव्हा इथे माया आता उठते आणि लता जवळ येते. लताला म्हणते शांत व्हा काकू, प्लीज शांत व्हा. तेव्हा लता म्हणते अगं कशी शांत होऊ, सांग ना गं, सांग ना माया, कशी शांत होऊ? माझी जानकी, तिने आतापर्यंत कधीच कुणाचं वाईट केलेलं नाही आहे आणि तिच्या वाट्याला हे दुःख का? का हे दोघेजणं तिला इतका त्रास देत आहेत? असं इकडे आता लता मायाला सांगत असते. तेव्हा मायाला आता वाईट वाटतंय की मायासुद्धा मास्कमॅनच्या बाजूने आहे, ते आतापर्यंत स्पष्ट झालेलं नाही आहे प्रेक्षकांनो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्र, अवंतिका, त्याचबरोबर नाना सगळेजण एकत्र चहा प्यायला बसलेले असतात. सगळेजण चहा पित असताना गप्पा मारत असतात. इथे आता नाना म्हणत असतात की ते ऐश्वर्याने चक्कर येण्याचं नाटकच केलं असेल. तिला आता जेलमध्ये जायचं नसेल ना. गेली होती आपल्या जानकीला फसवायला, पण जानकीला फसवता फसवता स्वतःच तिच्याच रचलेल्या ह्या षडयंत्रामध्ये ती स्वतःच आता अडकली. त्यामुळे आता बाहेर पडायचं असेल तेव्हा काही सुचलं नसेल ना, म्हणून शिक्षा आजची उद्यावरती ढकलण्यासाठी आणि काहीतरी प्लॅटिंग करण्यासाठी तिने आता चक्कर येण्याचं नाटक केलं. आता हे चक्कर येण्याचं नाटक तिला असं वाटतंय की मला वाचवेल, पण तसं काहीसुद्धा होणार नाही आहे. ऐश्वर्याला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार म्हणजे मिळणारच. तेव्हा इथे सारंग म्हणत असतो नाहीतर काय. आणि आई, अगं तुला माहिती आहे का, आपला सौमित्र दादा काय बॅटिंग करत होता गं जानकी वहिनीच्या बाजूने. काय त्याने बाजू मांडली जानकी वहिनीची. आणि त्या ऐश्वर्याला तर तिची तर चांगली बोलतीच बंद केली. आणि कोणते कुठले वकील, ॲडव्होकेट धर्माधिकारी यांचीसुद्धा सौमित्र दादाने चांगली बोलती बंदच केली. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते हो का सौमित्र, अरे मग आपली जानकी सुखरूपरित्या बाहेर पडेल ना आता या सगळ्यातून, तिची निर्दोष मुक्तता होईल ना. तेव्हा इथे नाना म्हणतात अगं का नाही होणार, होणारच, तिची निर्दोष सुटका होणारच. आणि जानकी, अगं तू सुद्धा इथे काही कमी नाही केलेस ग या घरासाठी. या घरासाठी त्या ऐश्वर्याला धडा शिकवण्यासाठी खूप धाडस लागतं आणि ते धाडस तू दाखवलंस. तेव्हा सारंग म्हणतो हो ना, कोर्टामध्ये सुद्धा आधी दादाने त्या ऐश्वर्याला धोबी पछाड दिली आणि नंतर वहिनीने तर तिच्या तोंडून सत्यच वधवून घेतलं, नाही का वहिनी. तेव्हा सुमित्रा म्हणते की त्या ऐश्वर्याने आत्तापर्यंत आपल्या सगळ्यांना खूप त्रास दिला, आपल्या भावनांशी खेळली ना ती, तेव्हा तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणारच. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो हो आई, तिला तिच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळणार, तू नको काळजी करू, तिच्या पापाचा घडा भरलाय आता. तेव्हा जानकी म्हणत असते की माझं कौतुक करताय ना तुम्ही नाना, हे माझ्या एकटीचं कौतुक नाही आहे, मी खरंच सांगते, हे आपल्या संपूर्ण रणदिवे कुटुंबाचं कौतुक आहे. तुम्ही मला सांगा, जर आपलं संपूर्ण रणदिवे कुटुंब माझ्या पाठीशी उभं राहिलं नसतं तर मी एकटीने काय केलं असतं. मी एकटी हरून गेले असते नाना, मी एकटी काही करू शकणार नाही. तुम्ही सगळेजण माझ्याबरोबर आहात ना खंबीरपणे, म्हणून मी हे सगळं करू शकते, म्हणून आपण विजयाच्या उंबरठ्यावरती उभे आहोत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश म्हणत असतो की आता आपण विजयाच्या उंबरठ्यावरती उभे आहोत, पण आपण उद्या विजय साजरा करू, हो ना सौमित्र. तेव्हा सौमित्र म्हणतो हो दादा, माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, आपण उद्या जिंकणारच. त्यानंतर प्रेक्षकांनो, ऐश्वर्या म्हणते नाही डॅडा, काही झालं तरीसुद्धा मला या सगळ्या प्रकरणातून अगदी स्मार्टली आणि स्मूथली बाहेर पडायचं आहे. मला नाही या सगळ्या प्रकरणात अडकून पडायचं आहे, मला या सगळ्यातून बाहेर पडायचं आहे म्हणजे पडायचं आहे. आणि त्यासाठी मला जेलमध्ये जाण्यापासून एकच गोष्ट वाचू शकते. तेव्हा इथे तिचे वडील म्हणतात काय. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की पुरावे. तेव्हा तिचे डॅडा म्हणतात अगदी बरोबर, तुझ्या विरोधातला एकसुद्धा पुरावा उद्या कोर्टात जाणार नाही याची काळजी मी घेतो. म्हणजे तुला हेच म्हणायचं आहे ना की पुरावे, साक्षीदार उद्या जर कोर्टामध्ये गेलेच नाही तर तुला शिक्षा कशी होईल, बरोबर ना. तुझा डॅडा तुझ्या बरोबर आहे. तेव्हा इथे सयाजी विखे पाटील म्हणतो अगं पोरी, तू मला आता जेलमध्ये बाहेर काढलंस ना, मग आता तू मला जेलमधून बाहेर काढलेस तर तुझा हा डॅडा तुला जेलमध्ये जाऊच देणार नाही, कळलं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अवंतिकाला फोन आलेला असतो की तिच्या वडिलांना चक्कर आली, ते सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. तेव्हा अवंतिका म्हणते की काय, हो हो मी लगेच निघते. तेव्हा इकडे आता सौमित्र म्हणत असतो अवंतिका काय झालं. अवंतिका म्हणते सौमी, अरे माझ्या डॅडला इथे चक्कर आली, त्यांना हार्ट अटॅक आलाय वाटतं, त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे, मला निघावं लागेल. तेव्हा सौमित्र म्हणतो हे बघ तू शांत हो,
पॅनिक होऊ नकोस, तुझ्या डॅडला काही होणार नाही आहे, चल मी पण येतो. तेव्हा अवंतिका म्हणते, नाही नको सौमित्र, मला माहिती आहे तुला खूप महत्त्वाचं काम आहे ना, तू प्लीज कर, मी जाते ना एकटी. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो, अजिबात नाही, एवढ्या रात्री मी तुला एकटीला जाऊ देणार नाही आहे, काम काय मी नंतर येऊन करेन, चल आपण आत्ताच्या आत्ता निघूया. तेव्हा सौमित्र आणि अवंतिका दोघेजणं आता तिच्या डॅडला बघण्यासाठी सिटी हॉस्पिटलला जायला निघतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश जानकीला म्हणत असतो, जानकी अगं काय करू मी तुझं, किती हुशारीने ते ऐश्वर्याच्या तोंडून सत्य वधून घेतलंस गं, तुझं कौतुक करावं तितकं कमीच आहे. इतकं मोठं संकट अंगावरती असताना किती हुशारीने तू सत्य वधून घेतलंस तिच्याकडून. मला खरंच तुझं खूप जास्त कौतुक तर आहेच, पण आज मला तुझा अजूनच अभिमान वाटतोय. तू खूपच हुशारीने त्या ऐश्वर्याच्या तोंडून सत्य वधून घेतलंस. तेव्हा जानकी म्हणते, बास बास ऋषिकेश, अहो किती कौतुक कराल माझं, खूप कौतुक करताय तुम्ही, मी एवढं काहीही केलेलं नाही आहे. आणि हे बघा, जरी पण मी काही केलं असेल ना, तरीसुद्धा मी एकटीने काहीच नाही केलं आहे. तुम्ही सगळेजणं माझ्याबरोबर होतात ना, म्हणून मी हे सगळं करू शकले, नाहीतर मी एकटीने काय केलं असतं सांगा बरं तुम्ही. तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा होता, तुमची खंबीरपणे माझ्याबरोबर साथ होती ना, म्हणून म्हणून मी त्या ऐश्वर्याला मात देऊ शकले, नाहीतर मी काहीही करू शकले नसते ऋषिकेश. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, जानकी अगं प्रत्येक वेळेला तू स्वतःला नव्याने सिद्ध करत असतेस, प्रत्येक वेळेला तुझ्यावरती आलेलं संकट तू असं व्यवस्थितरित्या बाजूला करत असतेस आणि या घराला संकटातून मोकळं करत असतेस. तेव्हा इथे जानकी म्हणते, हो ऋषिकेश, सगळं काही व्यवस्थित चाललंय, फक्त मनामध्ये एकच गोष्ट सळते, ती म्हणजे आईची आठवण. माझी आई कशी असेल, सुखरूप असेल ना. आपण म्हणतोय की माझी आई ते ऐश्वर्याच्या ताब्यात नाही आहे, पण माझी आई जर ऐश्वर्याच्याच ताब्यात असेल तर. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी मला खात्री आहे तुझी आई ऐश्वर्याच्या ताब्यात नाही आहे. कारण का ते पण सांगतो. कसं आहे ना जानकी, तुझी आई आहे ना, ती जर तिच्या ताब्यात असती तर ऐश्वर्याने आत्तापर्यंत तुझ्या आईला वेठीस धरून आपल्याला खूप त्रास दिला असता, पण तसं नाही आहे, तुझी आई तिच्या ताब्यात नाहीच आहे, म्हणून तर ती शांत झाली आणि इथून निघून गेली ना, बरोबर की नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सुमित्रा येते. सुमित्रा म्हणत असते, जानकी अगं नको काळजी करू, हे बघ मी तुझ्यासाठी जेवणाचं ताट घेऊन आली आहे, जेवणाचं ताट मी आणले कारण तू पोटभर जेवलं पाहिजेस. अगं ते ऐश्वर्याची काळजी करणं बंद कर, तिला मात देऊन झालं आहे तुझं, आता स्वतःची काळजी घ्यायला नको का. एवढे दिवस तू व्यवस्थित जेवलेलीच नाही आहेस गं, म्हणजे आमचा झालेला गैरसमज, तुला दिलेला त्रास, हे सगळं आम्ही नजरअंदाज करत होतो. तुला होणारा त्रास आम्हाला दिसत होता, पण आमच्या डोळ्यावरती पट्टी होती ना, म्हणून मला काही करता आलं नाही. पण आता हे बघ, मी आता तुझ्यासाठी हे जेवणाचं ताट घेऊन आली आहे, सगळं संपवायचं, काही ठेवायचं नाही आहे त्याच्यामध्ये. आणि अगं तुझी आईसुद्धा सापडेल गं तुला. आणि हे बघ, कितीतरी लहान मुलं असतात ज्यांची आई त्यांना लवकर सोडून जाते, पण मग ती मुलं काय करतात, त्यांना ज्यांनी इथे प्रेम दिलेलं असतं, जी दुसरी घरातली माणसं असतात, ज्यांनी त्यांना खूप प्रेम दिलेलं असतं, त्यांनाच ते आपले आईवडील समजतात ना, आणि त्यांना प्रेमाने मिठी मारतात. मग आता तुझी आई तुझ्या जवळ नसली तरीसुद्धा तुझी ही आई आहे ना, मी आहे ना तुझ्याजवळ, तुला काळजी करायचं कारण नाही आहे. तेव्हा इथे सुमित्रा आपल्या हाताने आता जानकीला खास भरवते. त्यानंतर प्रेक्षकांनो, गाडीच्या बरोबर समोरच एक माणूस चक्कर येऊन पडलेला असतो. तेव्हा सौमित्र म्हणतो, आता हे काय नवीन नाटक आहे. तेव्हा ऐश्वर्या इथे काही ना काहीतरी कारस्थान करतच असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अवंतिका म्हणत असते, सौमी मी काय म्हणते, काहीतरी इमर्जन्सी असू शकते ना, आपण बघूया का. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, बरं ठीक आहे. सौमित्र येतो आणि म्हणतो, दादा, अहो दादा काय होतंय तुम्हाला, दादा डोळे उघडा, तुम्हाला कसला त्रास होतोय का. सौमित्र एवढ्या काळजीपोटी विचारत असतो, त्याला असं वाटत असतं की कुणीतरी माणूस असेल, बिचारा चक्कर येऊन पडला असेल तर आपण त्याची हेल्प करू शकतो. तसेही सौमित्र अवंतिका दोघेजणं सिटी हॉस्पिटलला जायला निघालेले असतात, त्याला घेऊन जातील असा त्यांचा विचार असतो. पण हा मूर्ख माणूस ज्याने चक्कर येण्याचं नाटक केलेलं असतं, तो लगेच इथे हसायला लागतो. हसायला लागल्यानंतर इथे सौमित्राला कळतं की काही ना काहीतरी गडबड नक्की आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, तिथे आता एक गुंड माणूस येतो आणि सौमित्राला लाथ मारून बाजूला पाडतो. तेव्हा इथे अवंतिका म्हणते, सौमी अरे काय चाललंय तुमचं. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्या आणि सयाजी विखे पाटील दोघेजण आलेले असतात आणि इथे अवंतिकाला आता पकडलेलं असतं आणि तिच्या डोक्याला पिस्तूल लावलेली असते, बंदूक लावलेली असते. तेव्हा सौमित्र म्हणतो, ए सोडा मला, सोडा, सांगतोय ना सोडा मला. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, नाही सौमित्र,
कुणी सोडणार नाही आहे तुला, कळलं ना? आणि अजिबात हलण्याचा प्रयत्न करू नकोस हा. आमच्याकडे बंदुकी आहेत. तेव्हा इथे आता अवंतिका सौमित्रकडे जाणार तेवढ्यातच सयाजी विखे पाटील म्हणतोय, हिरोईन अजिबात तुझ्या हिरोकडे जाण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे. आणि हे सौमित्र हिरोगिरी करून तुझ्या हिरोईनीला वाचवण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर दोघांचाही जीव जाईल, कळलं का? आता एक काम करायचं महत्त्वाचं. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, हे बघ सौमित्र, तुला जर तुझी बायको परत हवी असेल ना, तर माझ्या विरोधातले जेवढे पुरावे तुझ्याकडे आहेत ना, ते सगळेच्या सगळे पुरावे मला आणून द्यायचे. कोर्टामध्ये एकसुद्धा पुरावा सादर नाही झाला पाहिजे. सगळे पुरावे माझ्याकडे आणून द्यायचे. आणि जर तसं नाही केलंस ना, तर तुझी बायको जिवंत राहणार नाही, कळलं तुला? तेव्हा आता जा आणि सगळे पुरावे घेऊन ये आणि तुझ्या बायकोला घेऊन जा. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्रला तिने चांगलंच ब्लॅकमेल केलेलं असतं. इथे आता जानकी येते. जानकी म्हणते, आई सौमित्र भाऊजी आणि अवंतिका कुठे आहेत? मी कधीपासून त्यांना फोन करते, पण ते फोनच उचलत नाही आहेत. आणि मध्ये मध्ये तर फोन लागतच नव्हता. असे न सांगता दोघेजणं कुठे गेले असतील? तुम्हाला काही माहिती आहे का? तुम्हाला काही सांगून गेलेत का? तेव्हा सुमित्रा म्हणते, नाही गं, मला तर काही सांगूनच गेलेले नाही आहेत. उलट मीच मागापासून त्यांना इकडे तिकडे बघते, पण कुठे दिसत नाही आहेत. मी विचार केला काम करत बसले असतील म्हणून. तेव्हा इथे जानकी म्हणते, नाही ना आई, ते रूममध्ये पण नाही आहेत. मी त्यांना बघितलं आता, म्हणून विचार केला की फोन करावा. न सांगता ते दोघेजण असे कुठेही जात नाही ना. कुठे बरं गेले असतील? काळजी वाटते हो मला. सांगून तरी जायचं ना. आधीच ते ऐश्वर्या कशी आहे माहिती आहे ना. मला टेन्शन येतं कधी कधी. ती इथे आपल्या लोकांना त्रास देण्यासाठी टपूनच बसलेली आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्र आलेला असतो. तेव्हा जानकी म्हणते, सौमित्र भाऊजी, अहो कुठे गेला होतात तुम्ही? आणि हे काय एकटेच आलात? अवंतिका कुठे आहे? तेव्हा सौमित्र म्हणत असतो, अगं वहिनी, ती जरा इमर्जन्सी होती ना, म्हणून जावं लागलं. अगं अवंतिकाच्या वडिलांना इथे हार्ट अटॅक आला, तेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. अविला ते कळलं, तेव्हा मी तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो. ती म्हणाली की आज मी इथेच थांबते, म्हणून मी तिला म्हणालो की थांब, मी उद्या येईन. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याने ज्या पद्धतीने धमकी दिलेली असते ते सौमित्र सांगत नाही. त्याला खरं तर सांगायचं असतं, पण तो पुन्हा विचार करतो की जर जानकी वहिनीला सांगितलं तर ती उगाचच टेन्शन घेईल. आधीच तिला सगळ्या गोष्टीचं चारी बाजूने टेन्शन आहे. घरामध्ये मला अजून तणावाचं वातावरण ठेवायचंच नाही आहे. आता काय करू मी? ऐश्वर्याचं सत्य सांगितलं तरी प्रॉब्लेम, नाही सांगितलं तरीसुद्धा प्रॉब्लेम. तेव्हा जानकी म्हणते, अहो भाऊजी, सगळं काही ठीक आहे ना? आता कशी तब्येत आहे अवंतिकाच्या वडिलांची? तर आता ते स्टेबल आहेत, ठीक आहेत असं सांगितलं जातं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सुमित्रासुद्धा विचार करत असते आणि जानकीसुद्धा, की इथे सौमित्र काही लपवण्याचा प्रयत्न करताय का? तेव्हा इथे जानकी म्हणते, भाऊजी, अहो माझ्या मनामध्ये नको नको ते विचार येत होते. एक मेसेज तरी करायचा ना. आधीच माहिती आहे ना तुम्हाला ती ऐश्वर्या कशी आहे. ते आपल्या कुटुंबातील सर्व लोकांना त्रास द्यायला बघत असते, म्हणून मला काळजी वाटत होती. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, नाही वहिनी, काही नाही, जे सांगितलं तेवढंच. आणि तो सरळ आता कुठेही मागे पुढे न बघता आपल्या रूममध्ये जातो. तेव्हा इथे जानकीला टेन्शन येतं. जानकी म्हणत असते, नक्की सगळं ठीक असेल ना? सौमित्र भाऊजी इतक्या टेन्शनमध्ये का दिसले? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी तयार झालेली असते, पण इथे सौमित्रचं आणि अवंतिकाचं तिला टेन्शन आलेलं असतं. काही बिघडलं तर नाही आहे ना? काही बिनसलं तर नाही आहे ना? असं वाटत असतं तिला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ऋषिकेश म्हणतो, जानकी तुझं आवरलं आहे ना? आपल्याला कोर्टामध्ये वेळेत जायचा. तेव्हा इथे जानकी म्हणते, हो माझं आवरलं आहे. तेव्हा इथे आता ऋषिकेश तिच्याजवळ बोलत असतो, केसच्या संदर्भात बोलत असतो. त्यानंतर इथे जानकीचं काही लक्ष त्याच्याकडे नसतं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं काय झालं? कधीपासून बोलतोय मी तिच्याबरोबर, तुझं लक्षच नाही आहे? तेव्हा जानकी म्हणते, काय? सॉरी ऋषिकेश, मी काही नाही ऐकलं. मला सौमित्र भाऊजी आणि अवंतिकाचं टेन्शन आलं हो. सगळं काही ठीक असेल ना? असं आता जानकी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता ऐश्वर्या सौमित्रला म्हणते की तुझ्याकडे जेवढे पुरावे आहेत ना, तेवढे पुरावे मला आणून द्यायचे म्हणजे द्यायचे. आणि जेव्हा तू पुरावे देशील आणि जोपर्यंत ही केस संपत नाही ना, तोपर्यंत अवंतिकाबद्दल कुणालाही काही सांगायचं नाही, कळलं का? अवंतिका आमच्या ताब्यात आहे, कुणालाही कळता कामा नये, नाहीतर तुझी बायको तुला जिवंत मिळणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्र टेन्शनमध्ये आलेला असतो, कारण कोर्टाची तारीख असते. कोर्टामध्ये सगळेजण जमलेले असतात. तेव्हा जज साहेब म्हणत असतात की ॲडव्होकेट सौमित्र, तुम्ही आता कोर्टामध्ये जे पुरावे सादर करणार आहात ऐश्वर्याच्या विरोधातले, ते सगळे पुरावे तुम्ही कोर्टामध्ये सादर करा.
तेव्हा इथे सौमित्र उभा राहतो आणि अचानकपणे बोलतो की जजसाहेब, माझ्याकडे ऐश्वर्याच्या विरोधामध्ये एकसुद्धा पुरावा नाही आहे असं म्हणाल्यानंतर इथे आता जजसाहेबांनाच आश्चर्य वाटतं आणि त्या म्हणतात काय? त्यांना खूप मोठा धक्का हा बसलेला असतो.